नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात येणारे महत्त्वाचे मराठी विषयाशी संबंधित प्रश्न व त्याची उत्तरे। तत्पूर्वी तुम्ही जर संध्या केतरी या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पाहूया। प्रश्न क्रमांक 1, मराठीतील पहिले सामाजिक नाटक कोणते? बघा, मराठीतील पहिले सामाजिक नाटक कोणते? तर मराठीतील पहिले सामाजिक नाटक कोणते आहे? तृतीय रत्न। जर तुम्हाला विचारलं की हा पण प्रश्न परीक्षेत आलेला आहे बघा, तृतीय रत्न या नाटकाचे लेखक कोण आहेत? तृतीय रत्न हे नाटक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेलं आहे। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कठोर व्यंजन नसलेला पर्याय शोधा। बघा, खालीलपैकी हे 3 जे पर्याय आहेत त्याच्यामध्ये कठोर व्यंजन आहेत व एक जे पर्याय आहे त्याच्यामध्ये मृदू व्यंजन आहेत। तर तो कठोर व्यंजन नसलेला पर्याय कोणता आहे? तर घ, झू, ढू आणि भ हे काय आहेत? कठोर व्यंजन नाही आहेत। पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3, महागणपती या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही? बघा, महागणपती या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही? आता महापती हा शब्द काय त्याच्यामध्ये आहे? ऑलरेडी सुरुवातीला काय आहे? महा आणि शेवटी काय आहे? पती आहे, म्हणजे महापती आहे। त्याच्यानंतर दुसरा गणती, बघा 3-4 नंबरचा शब्द ग नाही आणि त्याच्यानंतर लास्टचा शब्द ती आहे, म्हणजे गणती हा पण शब्द आहे। नंतर काय आहे? माती। आता बघा, माती मा आहे का याच्यामध्ये? नाही आहे, फक्त म आहे, मला काना नाही आहे, म्हणजेच मा नाही आहे याच्यात। ती आहे परंतु मा आहे का? नाही, म्हणजेच माती हा शब्द काय नाही आहे याच्यामध्ये नाही। आणि पंती पण आहे बघा, पंती पनती हा पण शब्द शेवटच्या 3 अक्षरामध्ये येतो, परंतु माती हा शब्द नाही। पर्याय क्रमांक 3 माती। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे? बघा, पुल्लिंगी शब्द ओळखायचा आहे। पुल्लिंगी म्हणजे ज्या शब्दाला पुरुषत्वाचा बोध होतो किंवा तो हा प्रत्यय लागलेला असतो त्याला काय म्हणतात? पुल्लिंगी। आता बघा, नदी काय म्हणतो? स्त्रीलिंगी आहे, ती नदी। सरोवर काय? नपुंसकलिंगी, ते सरोवर। तळे काय आहे? ते तळे, ते बी नपुंसकलिंग आहे, परंतु आपण काय म्हणतो? तो झरा, म्हणजेच हे काय आहे? पुल्लिंगी आहे। पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखा। बघा, खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखा। बघा, एक काय असतो? चित्त असतो, अनेक काय असतात? चित्ते असतात। एक पण वाहक असतो, अनेक पण वाहक असतात। एक हत्ती असतो, अनेक हत्तीच असतात। एक सिंह असतो, अनेक सिंहच असतो। म्हणजे हे 3ही शब्द एकवचनात व अनेक वचनात सारखेच असतात, परंतु आपण काय म्हणतो? एकवचनी। एक चित्ता, अनेक काय असतात? चित्ते असतात। म्हणजेच निश्चितपणे आणि एकवचनी शब्द कोणता आहे? पर्याय क्रमांक 2 चित्ता। प्रश्न क्रमांक 6, मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे? बघा, मी स्वतः त्याला पाहिले, पाहणारा कोण आहे? स्वतः आहे, म्हणजे स्वतःचा बोध झालेला आहे, त्यालाच काय म्हणतात? आत्मवाचक सर्वनाम। पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 7, काळ्या मातीत मातीत या काव्यसंग्रहाचे कवी कोण? बघा, काळ्या मातीत मातीत या काव्यसंग्रहाचे कवी कोण? तर ते कोण आहेत? विठ्ठल वाघ। पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 8, अनियमित कचरा गाडी घंटागाडी नियमितपणे कॉलनीमध्ये यावी म्हणून महानगरपालिकेला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? बघा, अनियमित शहरी भागामध्ये घंटागाडी दररोज येते आणि अनियमित कचरा गाडी घंटागाडी नियमितपणे जर येत नसेल आणि आपल्याला जर ती नियमितपणे हवी असेल, जर कॉलनीमध्ये आपल्याला वाटत असेल की ती दररोज यावी, तर आपण म्हणून महानगरपालिकेला जे पत्र लिहितो ते पत्र कोणत्या प्रकारचे असते? तर निश्चितच ते काय असणारे? तक्रारपत्र असणारे। का तक्रारपत्र असणारे? कारण की आपली तक्रार आहे, गाडी दररोजच्या दररोज काय करा? कॉलनीमध्ये पाठवा। पर्याय क्रमांक 3 तक्रारपत्र। प्रश्न क्रमांक 9, काळा घोडा विशेषणाचा प्रकार ओळखा। बघा, काळा घोडा विशेषणाचा प्रकार ओळखा। घोडा आहे परंतु तो कसा आहे? काळा आहे, म्हणजे त्याचा काय सांगितलेला आहे? इथं गुण सांगितलेला आहे, म्हणजे तो काय आहे? विशेषणाचा गुणवाचक विशेषण। पर्याय क्रमांक 2।
प्रश्न क्रमांक 10. पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? बघा, पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? आई भाकरी करते. करणारी कोण आहे? आई आहे. काय करते? भाकरी करते. म्हणजे या वाक्यामध्ये आई काय आहे? कर्ता आहे आणि भाकरी काय आहे? कर्म आहे. म्हणजेच हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं क्रियापदाचं आहे? सकर्मक क्रियापद. पर्याय क्रमांक 2. आई भाकरी करते. प्रश्न क्रमांक 11. एकनाथ नेहमी अभ्यास करीत आहे. काळ ओळखा. बघा, एकनाथ काय करतो? नेहमी अभ्यास करीत असे. काळ ओळखा. आता बघा, असे म्हणल्यावर काय? तो नेहमी अभ्यास करत असे, म्हणजे कन्फर्म माहीत नाही. म्हणजे हे काय वाक्य? भूतकाळातले. परंतु कोणता भूतकाळ आहे ते? रीती भूतकाळ. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 12. पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द क्रियाविशेषण या शब्द जातीतील आहेत? बघा, पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द क्रियाविशेषण या शब्द जातीतील आहेत? तर बघा, आरेच्या आबाबा हे काय आहेत? उद्गारवाचक अव्यय आहेत. त्याच्यानंतर अतयव म्हणून हे काय आहेत? उभयान्वयी अव्यय आहेत. त्याच्यानंतर विना वाचून हे सुद्धा पण काय आहेत? हे काय आहेत? विना वाचून हे काय आहेत? तर हे शब्दयोगी अव्यय आहेत. परंतु सदा आणि जिकडे हे काय आहेत? क्रियाविशेषण आहेत. पर्याय क्रमांक 3 क्रियाविशेषण. प्रश्न क्रमांक 13. मुलांनो चांगला अभ्यास करा. हा वाक्याचा प्रकार ओळखा. बघा, मुलांनो चांगला अभ्यास करा म्हणजेच आपण मुलांना काय केलेली आहे? विनंती केलेली आहे. आणि जेव्हा वाक्यामध्ये आज्ञा, विनंती यांचा बोध केला जातो तेव्हा ते वाक्य काय असते? आज्ञार्थी वाक्य असते. म्हणजे एक प्रकारची मुलांना आपण विनंती केली की मुलांनो चांगला अभ्यास करा, म्हणजेच हे वाक्य कोणतं आहे? आज्ञार्थी वाक्य. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 14. संबोधन दर्शवताना कोणते विरामचिन्ह वापराल? बघा, संबोधन जेव्हा करतो आपण एखाद्या व्यक्तीला तेव्हा कोणते विरामचिन्ह वापराल? तर तेव्हा स्वल्पविराम वापरतात. पर्याय क्रमांक 1 स्वल्पविराम. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी अशुद्ध पर्याय कोणता? बघा, खालीलपैकी अशुद्ध पर्याय कोणता? तर बघा, मतितार्थ हा शब्द बरोबर आहे. इशारा हा शब्द बरोबर आहे. त्याच्यानंतर शुश्रूषा हे पण शब्द बरोबर आहे. परंतु इथं अनुसया कधीच नसते, तर ते अनसूया असते. म्हणजे नूला काय आलेला आहे? उकार आलेला आहे. आणि हे उकार इथं नसते, तर अनसूया असते. सला उकार असते. तर हा शब्द काय आहे? अयोग्य आहे, अशुद्ध आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 16. गोविंदाग्रज या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यकाचे नाव काय? बघा, गोविंदाग्रज या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यकाचे नाव काय आहे? त्यांनाच काय म्हणतात? राग गडकरी, म्हणजेच राम गणेश गडकरी. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 17. पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. बघा, पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. याच्यात पहिलं काय आहे? प्रमोद, संतोष आणि उद्धव हे तीनही शब्द काय आहेत? सारख्या अर्थाचे आहेत. परंतु वल्लभ हा शब्द वेगळ्या अर्थाचा आहे. पर्याय क्रमांक 3 वल्लभ. प्रश्न क्रमांक 18. श्री गणेशा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. बघा, श्री गणेशा म्हणजे एखाद्या गोष्टीचा आरंभ करणे, त्याला त्या गोष्टीचा श्री गणेशा करणं असं म्हणतात. परंतु एखाद्या गोष्टीचा शेवट करणे याला इतश्री असे म्हणतात. पर्याय क्रमांक 2 इतश्री. प्रश्न क्रमांक 19. देवळाच्या कळसाखाली असलेली डेऱ्याच्या आकाराची बंदिस्त जागा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. बघा, देवळाच्या कळसाखाली असलेली डेऱ्याच्या आकाराची बंदिस्त जागा, त्याला शब्दसमूहासाठी योग्य शब्द काय आहे? त्याला घुमट असे म्हणतात. पर्याय क्रमांक 2 घुमट. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी बरोबर नसलेला पर्याय निवडा. आता 3 पर्याय बरोबर आहेत. बघा, पहिलं काय आहे? कानाने हलका असणे, पटकन विश्वास ठेवणे. बरोबर आहे. कानाने हलका असणे ते व्यक्ती एखाद्या गोष्टीवर पटकन विश्वास ठेवते. कान मंत्र देणे म्हणजे गुप्त सूचना करणे, एखाद्याचे कान भरणे म्हणजे गुप्त सूचना करणे. कानावर पडणे म्हणजे सहजपणे आपल्याला चालता चालता माहीत होणे. परंतु कानाला चावा घेणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे. तर कानाला चावा घेणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे नसते. पर्याय क्रमांक 4 हे काय आहे? अयोग्य आहे.
प्रश्न क्रमांक 21. चौकटीतील अक्षरे योग्य क्रमाने जुळवून तयार होणाऱ्या म्हणीतील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास पृथ्वी या शब्दाला समानार्थी शब्द तयार होईल? बघा, चौकटीतील काही चौकटीतील जे शब्द आहेत तर पृथ्वी या शब्दाला समानार्थी शब्द तयार होईल. तर पृथ्वी या शब्दाचे समानार्थी काय शब्द आहेत? त्याला धरा म्हणतात, वसुंधरा म्हणतात, धरती म्हणतात. हे शब्द काय आहेत? पृथ्वी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पर्याय क्रमांक 4, पहिल्या व पाचव्या. प्रश्न क्रमांक 22. ताट मानेने जगणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ते सांगा. बघा, ताट मानेने जगणे म्हणजेच काय? तर सन्मानाने जगणे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 23. विलक्षण या अर्थाचा उतार्यातील शब्द शोधा. बघा, विलक्षण म्हणजे काय? तर त्याला काय म्हणतात? कृतज्ञता. पर्याय क्रमांक 3, कृतज्ञता. प्रश्न क्रमांक 24. भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा भाग कोणता? बघा, भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा भाग कोणता? तर ते कोणता आहे? गुरु शिष्य परंपरा. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 26. समीरण या शब्दासाठी कवितेत येणारा पर्यायी शब्द कोणता? बघा, समीरण म्हणजे काय? त्याला वारा असे म्हणतात. समीरण हा वारा या शब्दाचा पर्यायवाची म्हणजे समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 27. झाड खुदकून केव्हा हसते? तर जेव्हा सावलीत बसल्यावर काय होते? की झाड खुदकून हसते. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 28. भगवान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर भगवान हा तत्सम शब्द आहे. तर तत्सम शब्द कशाला म्हणतात? की जे शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये जशाच तसे आले त्या शब्दाला तत्सम शब्द असे म्हणतात. तर भगवान हा शब्द काय आहे? तत्सम शब्द आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 29. मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना. बघा, मनमोहिनी तुझा मोहरा मनातून माझ्या मावळेना या ओळीतून आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. तर तो कोणता आहे? अनुप्रास. का अनुप्रास आहे? तर अनुप्रास अलंकारमध्ये जेव्हा एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती होते तेव्हा त्या शब्दाला काय म्हणतात? शब्दाची नाही, जेव्हा एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती होते तेव्हा त्याला अनुप्रास अलंकार म्हणतात. बघा, मन मोहिनी, मचा इथं काय झालेलं आहे? म या अक्षराची काय झालेली आहे? पुनरावृत्ती झालेली आहे. पुन्हा त्याच्यानंतर मोहक, त्याच्यानंतर मोहरा, त्याच्यानंतर मनातून आणि माझ्या आणि मावळेना म्हणजे मचं काय झालेली इथं? पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजेच त्यामुळे त्यातील नादामुळे त्या अक्षरामुळे सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्याला अनुप्रास अलंकार म्हणतात. पर्याय क्रमांक 2, अनुप्रास अलंकार. प्रश्न क्रमांक 30. शार्दूल विक्रीडित वृत्तातील गण कोणते? बघा, शार्दूल विक्रीडित वृत्तातील गण कोणते आहेत? तर ते कोणते आहेत हा प्रश्न बऱ्याच परीक्षेला विचारलेला आहे. बघा, मस, जस, तत, ग हे काय आहेत? त्यातील गण आहेत. पर्याय क्रमांक 2. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी संध्या खेत्री या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.